तर कसं आहे पब्लिक, मम्मीचं आहे ना काहीतरी खुटफुट चालू होतं. खुटफुट काय चालू होती, तिथं वायर तुटलेला होता. मम्मी ते वायर बांधून देत होती आणि रात्री पाऊस झालता आणि बाहेर लय ओललं होतं. त्यांना मुरघास टाकायचा होता. त्या ओल्यामध्ये ती मुरघास खात नाही, त्याच्यामुळे इथं आहे ना गव्हाणी त्यांना मुरघास टाकून खाऊ घालायचा होता. सकाळी मी शेण बिन उचलून घेतलं होतं, पण डबल त्याने शेण करून टाकलं होतं दुपारला. आणि बाहेर आले घाण झाली भाऊ, तेवढी झाडाची होती ना. आपल्या शेतामधली सगळी काम आवरली, पण घरी आपल्याला काम राहतं. ढोराला चारा पाणी करायचं आणि झाडून काढायचं. बाहेर झाडतच होतं, लगेच पाऊस आला होता तेवढ्यातच. म्हणलं आता ओलो होण्यापेक्षा पाऊस गेल्यावरच झाडून काढू. आणि बैलाला चारा ठेवलेला आहे, तिथंच बसलो होतो. तिथं इतकं थंड वाटत होतं, घरामध्ये इतकं गरम होतं, इथं इतकं भारी वाटत होतं का विशेष नाही. आणि आता पावसाळा सुरू झालेला आहे, कधी पाऊस पडतो, कधी ऊन पडतं, कधी थंडी वाजते, याचा काहीच भरोसा नाही. पाऊस बंद झाल्यानंतर गाईला आणि बैलांना बाहेर बांधलं होतं. आपल्या शरीराला पण बांधून टाकले, कारण त्याला नुकसान करतो. आता कपाशी ते उगू राहिले आणि त्याच्यापाशी नाही का आज गाईला बांधलं होतं, त्याने डायरेक्ट गाईचं चरडत चावून घेतलं होतं. पण आणि गाय गेली सुटून. मग ती कुठं माझ्या हाती लागत होती, इकून तिकून हाती लागली होती. मग तिला बैलांपाशी बांधून दिलं. शेरू एकटाच होता, कारण त्याला बांधलेलं होतं. तो येडवण करत होता, त्याच्यामुळे गायला त्याच्यापाशी बांधलं होतं. गाय त्याच्यापाशी जर असली ना, तो येडवण करत नाही, पण त्यानं दातानं गायचं चरड तोडून टाकलं. मग नंतर गाय गेली सुटून, माझ्या हातीच नव्हती लागली. त्याच्यामुळे गायला दिलं बैलांपाशी बांधून. मग शेरूला म्हणलं, तू आता एकटाच बरा, तू किती पण आरडला किती पण ओरडला, तुझ्यापाशी गायला कधीच बांधणार नाही. नंतर मला भूक लागली होती पण जेवण करू वाटत नव्हतं. मग नंतर म्हणलं काय करायचं, म्हणलं आता आपण शेवाय करून. शेवाय तर मला काही येत नाही. मग नंतर मम्मीला विचारलं कशा बनवायच्या. मग मी माझ्या हाताने बनवल्या आणि शेवाय इतक्या भारी झालत्या का विशेष नाही. त्याला मस्त पैकी बनवलं होतं मी. आणि आपल्या बैलांसाठी पाणी नव्हतं पण मोटर चालू करायची होती. वरतून पाऊस पण चालू होता, तरी पण मोटर चालू केली. मला वाटलं नव्हतं चालू होईल म्हणून, पण मग चालू झालेली मोटर. पहिल्यांदा चालू केली मी पाऊस चालू असताना, बघा तुम्ही. आणि छत्री अशी धरलेली मी, त्याच्या खाली मोबाईल धरलेला आहे, कारण मोबाईलला पाणी नाही लागलं पाहिजे. आपण तर आहे वॉटरप्रूफ, आपल्याला काही होत नाही पाण्यामध्ये, पण मग मोबाईलला काही झालं नाही पाहिजे. आणि आपली मोटर चालू झालेली आहे, कारण पाणी पण नव्हतं आणि बैलांना इतकी ताण लागलेली आहे काय सांगतो मला. आता मोटर तर चालू झालेली हो, लाईटीची काही गरज पण नाही आपल्याला. आणि मला वाटलं पण नव्हतं का पावसामध्ये मोटर चालू होईल बुवा. झालेली आहे, पाऊस चालू आहे एकदम. याचा पूर्ण लॉंग व्हिडिओ मी युट्यूबला टाकणार, जे युट्यूबला जाऊन बघून घ्या. आणि व्हिडिओ शेवट लोक पाहिलाच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करून घ्या.